मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अभि जेलमधून सुटून घरी येतो आणि आप्पा व कांचन त्याचबरोबर अरुंधतीला विचारतो, तुम्ही मला माफ केलत का? त्याचवेळी आप्पा म्हणतात की आता तुला माफ करायचं की नाही हे फक्त अनघा ठरवेल. दुसरीकडे अनिरुद्ध आणि संजनाला आता देशमाने निरोप देतात की भोसलेने फक्त तुम्हाला 1 महिन्याची मुदत दिली आहे त्यांचे पैसे परत करण्याची. तेव्हा हे ऐकता संजना अनिरुद्धला धक्का बसतो. आजच्या भागात काय घडणार हे मित्रांनो आपण पाहूया. अनघा आता घरातील सर्वांना म्हणते की दिवाळी तोंडावर आली आहे, अगदी 2 दिवसांवर आपल्याला काय काय फराळ बनवायचा ना ते मला सांगा. तेव्हा आता कांचन तिच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते, काय ग तुझं काय चाललंय? 2 दिवसावर दिवाळी आली म्हणजे काय, तू आता फराळ बनवणार आहेस का? अनघा म्हणते हो. मग आता कांचन म्हणते, अगं तुला काही वाटतं का? अभि आणि त्याचबरोबर अनिरुद्ध हे दोघेही जेलमध्ये आहेत आणि तुला इथे दिवाळी सेलिब्रेट करायची आहे का? आप्पा म्हणतात, काय हरकत आहे, ते त्यांच्या कर्मामुळे आता जेलमध्ये आहेत, आपण त्याला काय करणार. अनघा दरवर्षीप्रमाणे दिवाळी सेलिब्रेट होणारच आपल्या घरी. हे आनंदाचे क्षण सर्वांनी एकत्र जगायचे असतात. जे गेले आहेत ना आपल्याला फसवून त्यांचा विचार करायचा नसतो. तेव्हा अनघा म्हणते, ताई तू मला फराळ करायला मदत करशील ना नक्की? मग आता अरुंधती हो असं म्हणते. तर आप्पा म्हणतात, आपल्या कॉलनीमध्ये खूप बायका घरगुती सगळा फराळ बनवून देतात, तर आपण त्यांच्याकडूनच घेऊयात ह्या वर्षी, तू नको घरी काही करू. अनघा म्हणते, नको ना आप्पा, अहो मला घरी करायला खूप आवडते हे पदार्थ. आप्पा म्हणतात, ठीक आहे. मग आता अरुंधतीला अनघा विचारते, तू मला मदत करशील ना ग ताई? तेव्हा अरुंधती म्हणते, हो नक्कीच करेल मदत. पुढे आता आप्पा म्हणतात, मी मार्केटमध्ये जातो, पंत्या वगैरे घेऊन येतो. तेव्हा अनघा हो असं म्हणते. तर तुम्हाला रांगोळ्या काही आणायच्या आहेत का असंही ते विचारतात. अनघा म्हणते, हो रांगोळी आणायची आहे. मग अरुंधती म्हणते, आप्पा येताना घेरू पण घेऊन या हा. त्यावेळी ठीक आहे असं आप्पा अरुंधतीला म्हणतात. ते तेथून गेल्यानंतर आता अनघा जरा डिस्टर्ब असते. त्याचवेळी अरुंधती विचारते, बाळा तू ठीक आहेस ना अनघा? जास्त काळजी करत नाहीस ना ग तू? आणि हे सगळं काही जे करतीये ते मनापासून करतीये ना दिवाळीची तयारी? तेव्हा अनघा म्हणते, हो मनापासूनच करतीये. आता अभिने आपला विचार केला नाही तर आपण तरी कशाला त्यांचा विचार एवढा करायचा? कारण माझं त्याच्यावर कितीही प्रेम असेल तरीही त्याचं माझ्यावर नाहीये. तो असाच आहे, पण मला माझ्या पूर्वीचा अभि हवाय, सर्वांची काळजी करणारा आणि माझ्यावर अगदी प्रामाणिकपणे प्रेम करणारा, माझी काळजी घेणारा असा अभि मला हवाय. आता मी त्याच्याबद्दल एवढा विचार करत नाहीये. जानकीसाठी मला उभं राहावंच लागेल, असं खचून चालणार नाही. हेच आता अनघाच्या मनात सारखं सारखं येत असतं आणि ती अरुंधती समोर तसं बोलून दाखवते. त्यामुळेच आता अरुंधतीला खूप वाईट वाटतं. अनघाच्या मनाची नक्की काय अवस्था आहे ना हे तिला समजतं. अनघाच्या डोक्यावरून हात फिरवत अरुंधती म्हणते, खूप प्रेम करतेस ना अभिवर? तेव्हा आता काही न बोलता अनघा बिचारी तेथून जाते. तेव्हा आता अरुंधतीला खूपच वाईट वाटतं. दुसरीकडे आता संजना ही जेलमध्ये असते. समोरून देशमाने आणि पोलीस चाललेले असतात. तेव्हा आता संजना लगेच देशमानेंना इकडे बोलवून घेते. तेव्हा आता ती विचारते, काय झालं देशमाने? अहो तुम्हाला काही कळतंय की नाही, बेल कधी मिळणार आहे? त्यावेळी आता देशमाने म्हणतात, हो मिळेलच, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा इथे खूप घाणेरडी लोक राहतात, मला इथे राहायचं नाहीये असं संजना आरडून ओरडून सांगत असते. त्यावेळी देशमाने म्हणतात, जरा हळू बोला, तुमचेच प्रयत्न सुरू आहेत बेलचे, मी बोलतोय ना साहेबांबरोबर, आता तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? संजना म्हणते, मी एकदाच सांगते हा शेवटचं, लवकरात लवकर मला बेल मिळालीच पाहिजे. तेव्हा ठीक आहे असं देशमाने म्हणून तेथून जातात. त्याच वेळी आता देशमाने तेथून गेल्यानंतर ज्या 2 सराईत गुन्हेगार बायका असतात त्या संजनावर खूप ओरडतात आणि तिला विचारतात, काय ग आम्ही घाणेरडे आहे का? आणि तू काय खूप स्वच्छ आहे का? कालपासून तू आंघोळ केली आहे का? असं म्हणून रागातच त्या संजनावर चिडतात. तेव्हा संजना म्हणते, उगीच माझ्या नादी लागू नका, मला ना तुमच्याबरोबर बोलण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये. त्याच वेळी आता आम्हाला तरी कुठे तुझ्याबरोबर बोलायचंय? ती एक बाई विचारते आणि मग नंतर म्हणते, अगं आम्ही तुझ्यापेक्षा बऱ्या, कारण आम्ही सराईत गुन्हेगार असलो असं दुसऱ्याच्या संसारात आम्ही कधी विष कालवलं नाही. तू तर काय केलंय, सासू सासऱ्यांना फसवलंय. त्याचबरोबर ती काल बाई आली होती ना,
ती खरंच सच्च्या मनाची होती, तुझ्यासारखी अशी खोटारडी नव्हती. आम्हाला माहीत आहे ना, तू तिचा संसार मोडला आहेस आणि तिच्या नवऱ्याबरोबर लग्न केले. तेव्हा तू गप्प बस. हा, मला आता बेल मिळणार आहे. उगीच मी तुमच्या नादी लागत नाही म्हणून काही पण बोलू नका, असं संजना रागातच म्हणते. पुढे आता त्या बायका म्हणतात की कसं आहे ना, आम्ही घरच्यांना असा तुझ्यासारखा धोका दिलेला नाहीये आणि तू बाहेर जाऊन कुठे तोंड दाखवणार ग? त्या लायकीची तरी राहणार आहेस का तू? कारण सगळेजण तुला तुरुंगात गेलेली बाई म्हणूनच ओळखतील बघ तू. त्यावेळी संजना अजूनच जोरात त्यांच्यावर ओरडते. मग आता त्या बायका बोलायच्या थांबतच नाही. संजनाला म्हणतात, तू बाहेर गेली ना पुन्हा काहीतरी काळकांड करणार आणि इथेच येणार. तेव्हा संजनाला अजूनच राग येतो. इकडे आप्पा आणि कांचन हे आता बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात. अनघा त्यांच्याजवळ असतेच. त्याच वेळी राजन आणि त्यांच्या मिसेस तेथे येतात. तेव्हा राजन आल्याबरोबर आप्पा म्हणतात, अरे बस, खूप दिवसांनी आलात. मग आता अनघा म्हणते, काकू बसा ना हो. पुढे राजन म्हणतो, अहो विनायकराव, मी हे काय ऐकतोय, अनिरुद्ध तुरुंगात आहे. तेव्हा फक्त अनिरुद्धच नाही तर त्यांची सून त्याचबरोबर त्यांचा नातू सुद्धा तुरुंगात आहे, असं आता त्या काकू म्हणू लागतात. अहो कांचनताई, आपण चांगल्या सोसायटीत राहतो, आपल्या सोसायटीचं नाव चांगलं आहे. या अनिरुद्ध संजनाची चर्चा सगळीकडे झाली तर मग लोक आपल्यावर टीका करतील. अगं तुला माहिती आहे का, माझ्या काही मैत्रिणी माझ्या घरी येणार होत्या, परंतु त्यांना समजलं अनिरुद्ध बद्दल. मग त्या काय म्हणाल्या माहिती आहे का, की आम्ही तुझ्या घरी येत नाही कारण तिकडे अनिरुद्ध देशमुख राहतात ना त्या कॉलनीमध्ये, म्हणून अभिबद्दल असं बोलताच इकडे कांचन आप्पा आणि अनघाला खूप वाईट वाटतं. त्यापुढे मिस्टर राजन म्हणतात, हे पहा विनायकराव, मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, लोकांनी आमच्याबरोबरचे संबंध सुद्धा तोडले आहेत. आता तुमच्यामुळे लोकांनी आमच्या घरी यायचं सुद्धा नाही का? अरुंधती देखील तितक्यात तेथे येते आणि त्यांचं बोलणं ऐकू लागते. तेव्हा अनिरुद्धने असं करायला नकोच होतं, राजन म्हणतात. त्यावेळी त्या काकू म्हणतात, कांचनताई, एक सांगू का तुम्हाला? राग मानू नका, पण मी तुम्हाला एक सांगतेय, काही दिवस तुम्ही भिशीमध्ये आणि भजनी मंडळात येऊ नका. आता असं म्हटल्याबरोबरच इकडे कांचनला खूप वाईट वाटतं. तेव्हा आता काका काकू काही पण बोलू लागतात. म्हणूनच अरुंधती म्हणते, तुम्ही जरा थांबता का? आमच्या आई आप्पांना काहीतरी बोलू देत ना. तेव्हा काकू म्हणतात, त्या काय बोलणार, त्यांची तर लाजेने मान खाली गेली आहे. असं म्हटल्याबरोबरच इकडे सर्वांना धक्का बसतो आणि वाईटही वाटतं. अरुंधती म्हणते, त्यांनी असा कोणता गुन्हा केलाय की त्यांची मान लाजेने खाली जाईल? अहो आप्पांचं तर उलट तुम्ही कौतुक करायला हवं, त्यांचे आभार मानायला हवेत, कारण त्यांच्या मुलाने त्यांना फसवलं, परंतु ती चूक त्यांनी पाठीशी न घालता आप्पांनी अनिरुद्धला कोर्टात खेचलं. मुलाने एवढी मोठी फसवणूक केली, परंतु आप्पांनी ती जगासमोर उघड केली. मुलांना कधीही पाठीशी घालायचं नसतं, हा आदर्श त्यांनी निर्माण केलाय. राजन काका, आमच्या आप्पांनी तर सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे, कारण इथून पुढे आता लोक विचार करतील आपल्या मुलांच्या नावावर प्रॉपर्टी करायची की नाही, आणि ती प्रॉपर्टी केल्यानंतर जर आईवडिलांना मुलांनी फसवलं तर मग आता कसं भोगावं लागतंय तुम्ही पाहताय ना. त्यामुळे आम्हीही तुम्हाला सल्ला देतोय की तुम्ही ह्यात असेपर्यंत अजिबात मुलांच्या नावावर प्रॉपर्टी करू नका. तेव्हा समजलं का काकू? आता अरुंधती विचारते. त्यावेळी ते दोघेही आता अरुंधती आणि आप्पांकडे पाहतच राहतात. तेव्हा आप्पा म्हणतात, समजलं का राजन, रे मी तुला हेच सांगत होतो. तेव्हा मिस्टर राजन यांनाही आप्पाचं म्हणणं हे पटलं. पुढे आता अरुंधती म्हणते, मी सुद्धा तुम्हाला हाच सल्ला देईल, कारण तुमच्यानंतर तुमच्या मुलांचंच आहे सगळं काही, त्यामुळे लगेच त्यांच्या नावावर कोणतीही प्रॉपर्टी करण्याची घाई करायची नाही. अहो कुठल्याही कागदपत्रावर सही करण्याऐवजी तुम्ही जरा ते पेपर तपासून पहा आणि मगच सही करा. जरा जागरूक व्हा. आणि मला खूप अभिमान आहे आमच्या आई आप्पांचा, आणि उद्या जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारले तर आप्पांच्या लढ्याबद्दल नक्कीच तुम्ही दुसऱ्यांना सांगा, आणि त्यांना जी ठेच लागलीये ती इतरांना लागू नये म्हणून सर्वांना सावध करा. अनघा म्हणते, हो ना, आणि तुम्ही या दोघांची साथ नाही देणार मग कोण देणार? सर्वजण एकमेकांच्या शेजारी आहोत म्हटल्यावर आपण सुद्धा एक कुटुंबच आहोत ना. मग आपल्या माणसांचा मान आपणच नाही ठेवणार मग कोण ठेवणार? तेव्हा राजन म्हणतात, हो बरोबर आहे तुमचं,
आमचं जरा चुकलंच हा विचार आमच्या डोक्यात आलाच नाही. अहो लोक नावं ठेवतात म्हटल्यावर आम्ही सुद्धा त्याच दृष्टीने तुमच्याकडे पाहत राहिलो. तेव्हा आप्पा म्हणतात असू दे रे राजन, असं होतं कधी कधी. तेव्हा राजन म्हणतात बाकी कुणी नसलं ना तरीही मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही खूप मोठं पाऊल उचललं आहे, त्याचबरोबर आमचे सुद्धा डोळे उघडले आहेत आणि खरं तर आम्ही तुमचे आभारच मानायला हवेत. थँक्यू विनायकराव असं म्हणून आता मिस्टर राजन हे आप्पांसमोर हात जोडतात. तेव्हा मिसेस राजन सुद्धा म्हणतात कांचनताई सॉरी हा, मगाशी मी जरा जास्तच बोलले, ते बोलायला नको होतं. तेव्हा कांचन आता रडत असते ते पाहून आता अरुंधती म्हणते आई रडू नका, अहो आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. तुम्ही जे काही केलंय ना ते अगदी योग्य केलंय. त्या काकू सुद्धा म्हणतात हो कांचनताई तुम्ही रडू नका, अहो तुम्ही आमच्या तर आदर्श आहात. आणि मी मगाशी जे काही म्हणाले ना, म्हणजे तिकडे भिशीमध्ये यायचं नाही, त्याचबरोबर भजनी मंडळात यायचं नाही काही दिवस, तर मी आता स्वतः तुम्हाला घ्यायला येईल रोज घरी, आपण दोघीही जाऊयात. तेव्हा कांचनला आता खूप आनंद होतो. तर आता दुसरीकडे अनिरुद्ध त्याचबरोबर अभि दोघेही जेलमध्ये असतात. त्याचवेळी आता देशमाने हे तेथे येतात. पोलीस म्हणतात ए पटकन बाहेर ये रे, असं म्हणून ते त्या तुरुंगाचं दार उघडतात. अभिला आता पटकन बाहेर काढण्यात येतं. अभि बाहेर येतो खरं, परंतु अनिरुद्ध म्हणतो ओ मलाही बाहेर यायचंय. तेव्हा देशमाने म्हणतात नाही तुम्हाला नाही येता येणार लगेच. तेव्हा त्यांचं अप्रुव्हल आहे असं पोलीस म्हणतात. तेव्हा आता हे अप्रुव्हल म्हणजे काय असं अनिरुद्ध विचारतो. तेव्हा देशमाने आता समजावून सांगतात की माफीचा साक्षीदार म्हणजे याने तुमच्या विरोधात साक्ष दिली ना, याची आज बेल झालीये. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो मग आमची कधी? देशमाने म्हणतात हो होईल हो, तुम्ही जरा धीर धरा. हे देशमाने सांगू लागतात की याला बेल कशी मिळाली, कारण हा तुमच्या प्लॅनमध्ये सहभागी होता खरं, परंतु कोर्टात याने सत्य सांगितलं म्हणून हा झाला माफीचा साक्षीदार. तेव्हा अभि आता अनिरुद्धला सॉरी म्हणतो. तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो सॉरी म्हणून काय फायदा आहे, तू स्वतःची घेतली ना सुटका करून. देशमाने म्हणतात मी तुमच्या दोघांच्या सुटकेसाठी करतोय प्रयत्न, अहो जरा हे सरकारी काम किचकट असतं, वेळ लागेल जरा. मग आता अभि म्हणतो बाबा तुम्ही काळजी करू नका, आता मी बाहेर आलोय ना, मी तुमच्या बेलसाठी नक्कीच प्रयत्न करेन. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो तू काय प्रयत्न करणार आहेस बाळा, हे जे काही केलंय ना ते सगळं तुझ्यामुळेच झालंय आणि आता म्हणतो का प्रयत्न करणार आहे, नको करू प्रयत्न, राहू देत सगळं. अरे संजना तुझा आणि माझा हा प्लॅन होता, परंतु आता तू जेलमधून सुटला आणि आम्ही इथे खितपत पडणार. त्यावेळी अभि म्हणतो बाबा पण हा प्लॅन तुम्ही दोघांनी केला होता आणि मी तुम्हाला फक्त साथ दिली होती त्यामध्ये. आणि पुढे आता तो म्हणतो हे सगळं काही केसचं प्रकरण तुम्ही केलंच नसतं तर मग आपण आज समृद्धीमध्ये अगदी आनंदात जगलो असतो. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो आता तू जेलच्या बाहेर आला आहेस ना, म्हणून तुझी जीभ चुरूचुरू चालायला लागली, मग एवढं सगळं होतं तर तू आमच्या प्लॅनमध्ये सहभागी झालासच का, असं अनिरुद्ध त्यालाचा विचार. अभिला आता सही करण्यासाठी पुढे बोलवतात, त्यामुळे देशमाने आता सही करण्यासाठी अभिला घेऊन जातात. त्यानंतर संजना अभिला पाहते आणि म्हणते अभि थांबणार रे, तुझी बेल झाली ना, मग अनिरुद्ध कुठे आहे, तो दिसत नाही मला. देशमाने ऐका ना, मला ही पटकन जेलच्या बाहेर काढा बरं, मला आता घाई झाली, कधी एकदा मी बाहेर निघा. देशमाने म्हणतात सॉरी मॅडम, अहो आता फक्त अभिषेक देशमुखला बेल मिळाली आहे आणि तुम्हाला जरा वेळ लागेल. तेव्हा संजना आता म्हणते काय हॉट नॉनसेन्स, तुम्ही काय बोलताय. त्यावेळी अभि म्हणतो संजना हे बघ गुन्हा मी केलेला नाहीये, तू आणि बाबांनी केलाय, मी तुम्हाला त्यामध्ये फक्त साथ दिली हो, तू सुद्धा आमच्यामध्ये सामील होतासच ना, असं संजना विचारते. अभि म्हणतो हो होतो ना मी, परंतु मी असं तुमच्यासारखं खोटं बोललो नव्हतो, मी खरं बोललो. आता संजना म्हणते तुला लाज वाटत नाही हे असं बोलताने. मग आता अभि म्हणतो कशी वाटेल लाज, कारण मी जे काही बोललो ते खरं बोललो. तेव्हा संजना म्हणते गप्प बस, नको खरेपणाचा पुतळा आता माझ्यासमोर तू उभा करू, शांत बस जरा, शटअप, असं म्हणून ती देशमानेला विचारते काय वयाची बिल झाली मग आमची कधी होणार. अहो आमच्या आधी हा कसा काय सुटला, तुम्ही तर आमचे लॉयर आहात ना, अहो आमच्यासाठी प्रयत्न करायचे सोडून तुम्ही याच्यासाठी का प्रयत्न करताय.
तर संजना विचारते, 1 मिनिट, याने पैसे तर दिले नव्हते ना? कारण त्याच्यापेक्षा जास्त पैसे मी दिले असते तुम्हाला, तुम्ही असं का केलं? देशपांडे म्हणतात, आम्ही कोणतेही पैसे याच्याकडून घेतलेले नाहीयेत, जरा टेक्निकल इश्यू आहेत म्हणून तुम्हाला जेलमध्येच ठेवलंय. तेव्हा ती रागातच म्हणते, आज संध्याकाळपर्यंत आम्हाला बेल मिळाली पाहिजे, आम्हाला इथून बाहेर काढलंच पाहिजे. तेव्हा संजनाचं म्हणणं ऐकून न घेता देशपांडे अभिला घेऊन आता तेथून जातात. तर संजना आता खूपच चवताळते आणि देशपांडेला ओरडत राहते. तेव्हा आता ती बाई पुन्हा म्हणते की कसं आहे ना, आम्हाला नाही वाटत तुला जेलमधून बाहेर काढतील म्हणून, तुला इथेच राहावं लागणार आहे आमच्या बरोबर. संजनाला अजूनच राग येतो. आता ती चुटकी वाजवून बोट करत तिच्याकडे म्हणते, गप्प बसायचं हा, लायकीत राहायचं. दुसरीकडे अरुंधती आणि अनघा या दोघीही आता तुळशीची पूजा करत असतात. तेव्हा केसच्या निकालाचं पुढे काय झालं असं अनघा आता अरुंधतीला विचारते. मग अरुंधती म्हणते, अनिरुद्धने ज्या काही सह्या आपांच्या घेतल्या होत्या ना, ते सगळे काही पेपर्स बाद झाले आहे. नितीनने नवीन कागदपत्र बनवायला सांगितले आहे, मग खऱ्या अर्थाने त्यांचा हक्क त्यांना मिळेल. बघू आता ते सुलेखाताईंबरोबर बोलणार आहेत, मग आपल्याला समजेल. तेव्हा अरुंधती म्हणते, खरं आहे ग, ज्यासाठी आपण हे सगळं काही केलंय ना, ते आता स्वप्न सत्यात उतरतंय. त्यावेळी अनघा विचारते, अभि, संजना आणि बाबांना बेल मिळेल का ग? तेव्हा अरुंधती म्हणते, देशपांडे तसे प्रयत्न करतच असतील, मी काही अजून त्याची चौकशी केली नाहीये. तेव्हा यश म्हणतो, आई तुला सांगू का, एवढं सगळं होऊन देखील बाबा आणि संजना गप्प बसणार नाहीत. ते बाहेर यायचा आणि आपल्याला त्रास द्यायचा नक्कीच प्रयत्न करतील. तेव्हा अरुंधती म्हणते, हो यश, पण त्यांना आता कायद्याची भीती नक्कीच असेल. ते अगदीच अविचाराने वागू शकत नाही, कारण त्यांच्या लक्षात आता आलंय की आप्पा गप्प बसणाऱ्यातले नाहीत. त्यांनी काही करावं आणि आप्पांनी सहन करावं असं काहीही राहिलेलं नाही. तेव्हा आप्पा म्हणतात, हे मात्र खरं आहे, कारण त्यांना चांगलाच धडा मिळालाय. तेव्हा अनघा म्हणते, मला तर अभिची काळजी वाटतेय, बाहेर आल्यानंतर काय होईल. म्हणजे आधीच त्याला काम मिळत नव्हतं आणि आता तर काम मिळायला अजून अवघड जाणार. यश म्हणतो, वेळ लागेल, परंतु त्याला काम नक्कीच मिळेल. तू जास्त विचार करू नको, सगळं काही नीट होईल. अगं, लोकांची मेमरी शॉर्ट असते, काही दिवसातच म्हणजे काही वर्षातच ते सगळं काही विसरून जातील. तेव्हा अनघा म्हणते, मला जाम टेन्शन आले, कारण लोक मला बोलतात तर अभिला का सोडतील. अगं, सगळीकडे बातमी पसरलीये, लोक येता जाता सगळेच प्रश्न विचारतात, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता देता मला खरंच कंटाळा आलाय. तेव्हा अरुंधती म्हणते, अनघा मला सगळं समजतंय ग, पण हे सगळं होणारच आहे, आपल्याला सगळं काही अगदी धीराने घ्यावं लागेल. तेव्हा अनघा म्हणते, अगं ताई ठीक आहे, परंतु लोक एक वेळ बोलतायत ते ठीक आहे, परंतु त्याचा परिणाम माझ्या कामावर सुद्धा व्हायला लागला आहे. अगं, तुला माहिती आहे का, 2 केसेस माझ्या हातातून गेल्या आहेत आणि एका क्रिमिनलची बायको आम्हाला काय काउन्सिलिंग करणार असं म्हणतायत ग लोक. तेव्हा अरुंधती समजावते, लोकांचं काय आहे ग, ते दोन्हीही बाजूंनी बोलणारच आहेत आणि आपण हे सगळं केलं नसतं तरीही लोक बोललेच असते. तू शांत राहा, तुझं काम तू करत राहा, अजिबात हिम्मत हारू नकोस. तेव्हा अनघा म्हणते, हिम्मत हारून चालणार नाही, कारण जानकीचं सगळं काही मलाच बघायचंय. तेव्हा एकटीने नाही, मी आहे ना असं अभि तेथे येत म्हणतो. त्यावेळी अनघा, यश आणि त्याचबरोबर अरुंधती त्याच्याकडे पाहतच राहतात. तिघांनाही धक्का बसतो की अभि सुटून जेलमधून आलाच कसा, या विचाराने सर्वांना आश्चर्य वाटतं. तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पुढे येतात, परंतु कुणी अजून काही बोलत नाही. तो घरातील सगळ्यांकडे पाहतच राहतो. तेव्हा तो आता पुढे जातो आणि लगेच यशला मिठी मारतो. यश देखील त्याला आपल्या जवळ घेतो. तेव्हा जानकी कुठे आहे असं आता अभि विचारतो, तर ती आरोही बरोबर वर खेळतीये असं आता यश म्हणतो. कधी एकदा तिला पाहतोय असं मला झालंय असं अभि म्हणतो. अनघा आणि अरुंधती या दोघीही आता त्याच्याकडे पाठ करून उभ्या राहतात. मग आता तो म्हणतो, आई थांब ना. अगं आई, मला माहित आहे मी प्रत्येक वेळी चूक करतो आणि तुझी माफी मागतो, आणि प्रत्येक वेळी तू मला मोठ्या मनाने माफ सुद्धा केलं आहे, आणि यावेळी मी जे काही केलंय ना त्याला माफी मिळू शकतच नाही. एक रात्र जेलमध्ये काढल्यानंतर मला अंदाज आलाय मी केवढा मोठा गुन्हा केलाय असं. आता स्वतःची चूक मान्य करत तो म्हणत असतो. तेव्हा अनघा आता त्याच्याकडे पाहतच राहते. अभिला स्वतःची चूक आता उमगलेली असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये कांचन आप्पा बाहेर येतात तेव्हा अभि आता त्यांच्या पाया पडतो आणि त्यांची माफी मागतो.
त्याच वेळी आता कांचन विचारते, बाळा तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली ना? मग झालं तर मग आता आप्पा तुम्ही माफ केलं का असं अभि विचारतो. आप्पा म्हणतात, हे बघ यापुढे तू या घरात राहायचं की नाही हे फक्त अनघाच ठरवणार. तेव्हा अनघा ही त्याच्याकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे देशमाने अनिरुद्ध संजनाला म्हणतात, हे पहा भोसलेनी तुम्हाला निरोप पाठवलाय. तुम्ही त्यांच्याकडून जे काही पैसे घेतले होते ना 1 महिन्याच्या आत त्यांना रिटर्न करायचे आहेत. हे ऐकताच अनिरुद्ध संजना घाबरतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.